आजचा मोटिवेशनल कोट सापडला चांगला म्हणून आणला तुमच्यासाठी. शेरों के साथ संगत बनाओ, अगर कुत्तों के साथ बैठोगे तो सिर्फ लोगों के पीछे भोंकना ही सीखोगे. सरळ सरळ याचा अर्थ तुम्ही सांगा मला काय येतं. म्हणजे जायचं जंगलात सिंहासोबत बसायचं, कुत्र्यासोबत नाही बसायचं, सिंहासोबत बसायचं, असा अर्थ घ्यायचा नाही. म्हणजे सरळ सरळ काय बघा, ज्या लोकांचे विचार लाईफ मध्ये प्रोग्रेस करण्याचे असतात, लाईफ मध्ये काही ना काही अचीव करण्याचे असतात, त्या लोकांसोबत संगत ठेवा. आणि ज्या लोकांचे विचार कसे असतात फक्त त्याच्याबद्दल बोलायचं, ठीक आहे, समोर चालला त्याला कसं माग ओढायचं, त्याच्याबद्दल बोलायचं, त्याला डिसमोटिवेट करायचं, डिमोटिवेट करायचं, त्याला त्याच्या मनाला असं काही बोलून टाकायचं की तो सक्सेसच्या मार्गापासून दूर गेला पाहिजे. म्हणजे सरळ सरळ काय, जो लीडर काय बना लीडर. आता शेर काय असतो, शेर म्हणजे आता बघा, शेर म्हणजे तसं तुम्हाला माहिती, शेर म्हणजे काय असतो, टायगर असतो का लॉयन असतो सांगा बरं. लॉयन असतो का टायगर असतो, विचार करून सांगा, सर्च करा शेर म्हणजे काय, विचार करा तुम्ही घरी. बरं ते हा तो आपला भाग नाही, लक्ष द्या, थोडंफार सांगतो. सरळ सरळ काय, ज्या लोकांचे विचार म्हणजे एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला तुमच्या सोबतचा तुमचा मित्र, तुमच्या सोबतच्या आजूबाजूचे 2-3 जण आहे, तुमचा जो ग्रुप असतो, जर त्याच्याबद्दल जर बोलत असतील, बरोबर आहे, त्याच्या काड्या करण्यामध्ये तुम्हाला जर गुंतवत असतील, तर समजून जा ही संगत चुकीची, कारण ते आपल्याला भूकणं शिकून राहिले. समजलं. दुसरा विचार करायचा हा की जर एखादा आपल्याला चांगल्या गोष्टी सांगून राहिली, हे करू नको, असं करू नको, तसं करू नको, तुला काय घेणं त्याच्याबद्दल, म्हणजे तो तुम्हाला सांगून राहिला की त्याच्यामध्ये टाइमपास करू नको, ठीक आहे, त्या गोष्टीमध्ये टाइमपास करू नका, तुझी लाईफ बनवण्यामध्ये इन्व्हेस्ट कर टाइम, ठीक आहे, समजलं. वायुसेना अग्निवीर कसं काय लागलं रे. बघा कोणतं झालेलं आपलं 2.2 सुरू आहे ना. आता 2.2 मधला हा क्वेश्चन बघा, ठीक आहे, बघा, √2x² + 7x + 5√2. आता तुम्हाला सुरुवातीला आपल्या मेथडनं सांगतो सॉल्व्ह कसा करायचा. आपली मेथड म्हणजे कशी, पहिले क्वेश्चन लिहून घ्यायचा, √2x² + 7x + 5√2 = 0. ठीक आहे, समजला. एकदा क्वेश्चन लिहून घ्या. हा बघा, आपली प्रोसिजर काय, सी पॉझिटिव्ह आहे, काय आहे, सी पॉझिटिव्ह, म्हणजे कोणत्या तरी दोन संख्याची बेरीज 7 येणार, एवढं लक्षात आहे तुम्हाला, ठीक आहे, कोणत्या तरी दोन संख्यांची बेरीज किती येणार, 7, ठीक आहे. आता या दोघांचा गुणाकार करतो आपण, आपल्याला माहिती आहे जर कोएफिशियंट x² चा कोएफिशियंट 1 पेक्षा जास्त असेल तर या दोघांचा काय करतो, गुणाकार. इकडे बघा, सिंपल आहे, काही नाही क्वेश्चन मध्ये, रूटला घाबरू नका. √2 गुणिला √2 किती होतील, 2. तुम्हाला तर माहिती आहे सारख्या रूट मधला, म्हणजे सारखं जर रूट असेल तर रूट मधला जो नंबर असतो तोच आन्सर असतं. कसं, √2 गुणिला √2 किती आन्सर, 2, ठीक आहे. आणि शिल्लकचं कोण याच्यामध्ये 5, म्हणजे फायनल आन्सर किती आलं, 10. मग सांगा पटकन कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 10 आहे आणि बेरीज 7 आहे, बेपंचे 10, 2 आणि 5, प्लस साईन असल्यामुळे साईन चेक करायची काही गरजच नाही पडली. बघा किती सिंपल आहे, रूटला घाबरायचं का नाही. √2 × √2 झाले 2, 2 गुणिला 5 किती झाले, 10, म्हणजे आपला गुणाकार आला पाहिजे 10, बेरीज आली पाहिजे 7. बेरीजच का चेक केली, कारण सी काय पॉझिटिव्ह, ठीक आहे. ते मागचे लेक्चर पाहून घ्या, क्लिअर होऊन जाईल. आता पुढची गोष्ट, या 7x ला आपण स्प्लिट केलं, ठीक आहे, √2x² 7x ला लिहिलं, 5x + 2x + 5√2 = 0, ठीक आहे, कळालं. आता काही लिहू शकता तुम्ही या दोन ब्रॅकेट मध्ये, असं काही नाही की हे लिहिलं पाहिजे म्हणून, ठीक आहे. आता बघा इकडे लक्ष द्या, याच्यातून कॉमन कोण आहे, x,
बाकी काही कॉमन घेऊ शकतो का? नाही. इकडे काय उरेल? √2 बघा एक्स स्क्वेअर होता, एक एक्स कॉमन घेतला, इथं √2 काही चेंज नाही, एक एक्स उरला, इथं एक्स कॉमन घेतला होता, काय उरलं? 5. बरोबर आहे, एक्स कॉमन घेतला रे. हे ब्रॅकेट ॲज इट इज समोर द्या, √2x + 5. आता मला सांगा तुम्ही, या √2 ला 2 बनवायचंय, कितीने गुणाल? √2. सिंपल, समजला? आता त्याच्यानंतर हे एक ब्रॅकेट आणि हे एक ब्रॅकेट कॉमन घ्यायचं, √2x + 5, इकडे उरला x + √2, ठीक आहे, इज इक्वल टू 0. आता सेपरेट करून टाका, √2x + 5 इज इक्वल टू 0 और x + √2 इज इक्वल टू 0. √2x इज इक्वल टू -5 और x इज इक्वल टू -√2. हे तर डायरेक्ट आन्सर आलं, ठीक आहे. x इज इक्वल टू -5/√2, ठीक आहे. आता आपल्या बॉक्सेस मध्ये काय काय येईल याच्यापैकी ते बघायचं आपल्याला. हा बघा, पहिला बॉक्स काय आहे? √2x² इथं म्हणजे काय येईल? 5x + 2x, म्हणजे ही टर्म येईल पहिल्या बॉक्स मध्ये, ही टर्म येईल तुमची 5x + 2x, 5x आणि 2x, ठीक आहे. त्याच्यानंतर काय? एक्स कॉमन घेतलं म्हणजे हे उरलं तुमचं काय? √2x + 5, आणि इकडे पण काय येईल? तीच ब्रॅकेट काय असतं? कॉमन, √2x + 5. बघा, तुम्हाला पीडीएफ मध्ये दिसत नसेल तर इकडे बरोबर लिहिलेलं आहे मोठ्या अक्षरामध्ये. त्याच्यानंतर हेच ब्रॅकेट कॉमन घेतलं इथं, √2x + 5. त्याच्यानंतर एका ब्रॅकेटला 0 दाखवलं आपण, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तेच येऊन राहिलं, √2x + 5. x ची किंमत किती आली इथे? -5/√2, -5/√2, आणि इथं पण -5/√2, ठीक आहे. बघा बॉक्स किती आहे? 1 2 3 4, चारच बॉक्स येतील तुम्हाला सांगितलेले मी ऑलरेडी फर्स्ट चॅप्टर मध्ये. 2 मार्कासाठी 4 बॉक्स, 3 मार्कासाठी 6 बॉक्स, हे बाकीचे येणार नाही, ठीक आहे. हे लिहून घ्या, हे राहू द्या, हे लिहून घ्या, हे समजलं पाहिजे आन्सर कसं आलं. सोपं होतं एक्झाम्पल. आता समोरचं पण 8 नंबरचं रूटवालंच आहे, 3x² -2√6 + 2 इज इक्वल टू 0. या दोघांचा गुणाकार करा, 3 × 2 किती होतील? 6. मधात काय? प्लस, -2√6, ही मधातलं काय? -2√6. या दोघांचा गुणाकार किती आला? 6. आता कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 6 येईल आणि त्यांची बेरीज -2√6 येईल? सांगा. बघा, जेव्हा असं असेल ना तेव्हा समजून जायचं. बघा, मला सांगा, साधी गोष्ट विचारतो मी तुम्हाला, कोणत्या दोन संख्यांची बेरीज 2x येईल रे? हा, 2x कोणत्या दोन संख्यांची बेरीज येईल? x + x. कोणत्या दोन संख्यांची येईल? x + x. समजलं? थोडंफार काही समजलं? आता मला सांगा, 2√6 कोणाची बेरीज येईल रे? हा, √6 + √6. समजलं? काही अवघड? याला कम्पेअर करा, x + x म्हणजे काय? 2x. मग 2√6 पाहिजे आपल्याला, √6 + √6 काय झालं? 2√6, ठीक आहे. आता 2√6 आहे का नाही, आणि √6 गुणिला √6 करून पहा बरं, काय येईल? 6, ठीक आहे. फक्त आन्सर काय आहे? मायनस मध्ये, म्हणून दोन्ही ठिकाणी काय द्या? मायनस, -√6 -√6. हे फॅक्टर तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायची गरज नाही. समजलं? हे नसेल समजलं तर नंतर पाहून घ्यायचं. बघा काय आलं फॅक्टर? -√6 आणि √6. 3x² -√6x -√6x + 2 इज इक्वल टू 0, ठीक आहे. आता या दोघांमध्ये कॉमन काढणं महत्वाचं आहे आपल्यासाठी, ठीक आहे. आता बघा, लक्ष द्या, हा जो 3 आहे
बरं अजून एक स्टेप टाकतो तुमच्यासाठी. हा जो 3 आहे याला मी असं लिहिलं तर √3 इंटू √3 एक्स स्क्वेअर चालेल का? या 3 ला असं लिहिलं √3 इंटू √3 तर चालेल, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर -√6x ॲज इट इज, -√6x ॲज इट इज, +2 ॲज इट इज. फक्त या 3 ला वेगळं केलं, √3 इंटू √3. का वेगळं केलं? हा √3 आणि हा √6 यालाही वेगळं करतो थोडं, बघा समजून जाईल तुम्हाला चांगल्या प्रकारे. हा एक्स स्क्वेअर, या √6 ला जर असं लिहिलं मी तर √3 इंटू √2 एक्स मायनस √6x +2 इज इक्वल टू 0. बघा काय काय चेंजेस केले लक्षात ठेवायचं. हे बघा ही स्टेप तुम्हाला करण्याची गरज नाही आहे तशी, पण तुम्हाला समजण्यासाठी या 3 मध्ये एक रूट लपलेला आहे, या √6 मध्ये एक रूट लपलेला आहे, तो कॉमन घ्यायचा होता आपल्याला. कोणता? हा. आता इथं √3 कॉमन घेतला आपण, ठीक आहे. तुम्ही याच्यावरनं ही स्टेप डायरेक्ट जरी केली तरी चालेल. √3 कॉमन घेतला, एक्स बरोबर आहे. आता बघा काय काय घेतलं आपण, √3 आणि या एक्स मधून एक एक्स कॉमन घेतलं, उरलेलं काय इथं √3, 2x पैकी एक एक्स उरला. इथून √3 कॉमन घेतला, एक्स कॉमन घेतला, म्हणजे काय उरलं फक्त -√2. बस पहिलं ब्रॅकेट कॉमन आलं तर दुसरं ब्रॅकेट काहीच वाटत नाही, दुसरं ब्रॅकेट आता देऊन टाकायचं. हे ब्रॅकेट ॲज इट इज इथं देऊन टाका, √3x -√2 इज इक्वल टू 0. आता ही पहिली टर्म संपली आपली. आता मला सांगा या √6, आता √3 ला √6 बनवायचं आहे, किती मल्टिप्लाय कराल तुम्ही? हेच √3 ला √2 न मल्टिप्लाय केलं तर काय बनतं ते √6. मग या √3 ला आपल्याला काय बनवायचं आहे √6, मग किती मल्टिप्लाय करणार √2 न, किती ना √2 न. साईन कोणतं आहे मायनस, मग इथं काय येणार मायनस. संपला आन्सर. हे कॉमन, हे कॉमन, √3x -√2 इज इक्वल टू 0. और इथं किती उरलेलं आहे √3x -√2 इज इक्वल टू 0. √3x हे √2 तिकडे गेले झाले प्लस, इकडे पण √3x √2 तिकडे गेले झाले प्लस. x ची किंमत आली √2/√3 और x ची किंमत आली √2/√3. ठीक आहे, अवघड नाही आहे काही. समजलं नसेल तर परत 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 समजेपर्यंत बघा रिपीट. काय केलं इथं, नेमकं काय केलं सरांनी तेवढं लक्षात आलं पाहिजे तुमच्या. इथून डायरेक्ट तुम्हाला दिसलं पाहिजे 3. बघा बरं एक दुसऱ्या भाषेत सांगतो, 3 हा 6चा फॅक्टर आहे, म्हणजे 3 न 6 ला भाग जातो, म्हणजे याच्यातून 3 कॉमन घ्यायचे आपल्याला. किती कॉमन घ्यायचे 3. 6 मधून 3 कॉमन घ्यायचे, पण कॉमन घेण्याच्या अगोदर काय भेटून राहिलं त्याला रूट. रूटच्या बाहेर 3 येऊ शकतात का डायरेक्ट? नाही. मग या 3 ला पण रूट मध्ये कन्वर्जन करा. √3 इंटू √3 2 वेळेस कन्वर्जन केलं. आता हे √3 आणि √3 बाहेर आले, बस तेवढंच आहे, बाकी काहीच नाही. ही एक स्टेप आहे इथं, बाकी सगळं इझीच आहे. समजलं का? घ्या लिहून. स्टारवाला क्वेश्चन आहे 9 नंबरचा क्वेश्चन. m -24 इज इक्वल टू 50. 2m -24 इज इक्वल टू 50. पटकन मल्टिप्लाय करायला 2m इंटू m 2m स्क्वेअर, 2m इंटू 24 -48m, 50 इकडे आणा -50 इज इक्वल टू 0. 50 मायनस आहे, सी काय निगेटिव्ह, दोन संख्यांचा फरक. कोणत्या दोन संख्यांचा फरक? नाही ना, 100 ने करायचे ना आपल्याला, आपण फक्त या साईडने मल्टिप्लाय केलं. 2m इंटू m, कळालं? ठीक आहे. कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि बेरीज सॉरी फरक 48 आहे. हा हा एक मिनिट, बरोबर बरोबर होतं कधी कधी. हा हा बरोबर आहे, या दोन मल्टिप्लाय करायचं बाकी होतं आपलं. हा या दोघांना मल्टिप्लाय करा, किती -100. मग सांगा बर, कोणत्या दोन संख्यांचा फरक किती आहे 48. कोणत्या दोन संख्यांचा फरक 48 आहे? 50 आणि 2. आता 50 आणि 2 चा फरक 48 आला, मान्य. ठीक आहे, कोणत्या संख्येला मायनस द्यावं लागेल? फरक मायनस मध्ये म्हणजे मोठ्या संख्येला मायनस द्यावं लागेल. ठीक आहे, झालं आन्सर. 2m स्क्वेअर -50
यम प्लस 2m मायनस 50 इज इक्वल टू 0. ठीक आहे, 0 येतो. या दोघांमधून कॉमन कोण निघेल? या 50ला 2 भाग जातो म्हणजे दोनही कॉमन निघतील, यमही कॉमन निघेल. 2 कॉमन आले, काही उरणारे नंबर 2m होते, 1m घेतला, यम उरलं. 50 मधून 2 25 आणि यम तर ऑलरेडी घेतलेलाच आहे. हे ब्रॅकेट ॲज इट इज समोर ठेवा, यम मायनस 25. ठीक आहे. आता या यमला 2m बनवायचं, किती मल्टिप्लाय करसाल? प्लस 2 इज इक्वल टू 0. हे एक ब्रॅकेट कॉमन, हे एक ब्रॅकेट कॉमन, यम मायनस 25. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय उरलं? ट्वाईस एम प्लस 2 इज इक्वल टू 0. वेगवेगळं करा त्याला. m मायनस 25 इज इक्वल टू 0 और ट्वाईस एम प्लस 2 इज इक्वल टू 0. m ची किंमत आली 25 किंवा ट्वाईस एम इज इक्वल टू मायनस 2, m इज इक्वल टू मायनस 2 अपॉन 2, m ची किंमत आली मायनस 1. ठीक आहे, सोपं आहे. बघा हे 3 क्वेश्चन. 25m स्क्वेअर इज इक्वल टू 9. आता हे जे 25m स्क्वेअर आहे याच्यामध्ये 5चा स्क्वेअर 25 आणि 3चा स्क्वेअर 9. आपण 9ला इकडे आणलं, 5चा स्क्वेअर 25 आणि mचा स्क्वेअर म्हणजे 5m ला कॉमन घेतला आपण, मायनस 3m सॉरी मायनस 9चा स्क्वेअर 3 होतो. आता इथे कोणता फॉर्म्युला यूज होणार? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे 5m प्लस 3 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. ए प्लस बी 5m प्लस 3 ए मायनस बी 5m मायनस 3. 5m प्लस 3 एक ब्रॅकेट 0ला इक्वल केलं, 5m मायनस 3 एक ब्रॅकेट 0ला इक्वल केलं. ठीक आहे, 5m इज इक्वल टू मायनस 3. आता m ची किंमत किती आली मग? मायनस 3 अपॉन 5. इकडं 5m इज इक्वल टू 3, 5 मल्टिप्लिकेशनमध्ये तिकडे गेल्यानंतर डिव्हिजन झाले. सेकंड क्वेश्चन, 7m स्क्वेअर इज इक्वल टू 21m. 21mला या साईडला आणा, काय झालं? मायनस. इथे 7 इथे 21, 7 कॉमन घेतली, दोन्ही ठिकाणी m आहे, m कॉमन घेतला. इथे 2m आहे, एक m उरेल, 7 तर बाहेर घेतलेलीच आहे. 21ला 7ने भाग द्या, किती उरले? 3. m बाहेर घेतलेलाच आहे म्हणजे आलं m मायनस 3. ठीक आहे, तर 7m इज इक्वल टू 0 आणि m मायनस 3 इज इक्वल टू 0. आपण 0ला इक्वल करून दिलं. m ची किंमत आली 0 आणि m ची किंमत आली 3. सोपं आहे, एवढं काही डोकं लावायची गरज नाही त्याच्यामध्ये. m स्क्वेअर, आता इथे या क्वेश्चनमध्ये 9चं स्क्वेअर रूट 3 होतं, पण इथे 11चं स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणून आपण त्याला रूटमध्ये टाकलं, कारण आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा, ए प्लस बी ए मायनस बी. आपण 11ला बनवलं रूट 11, एम स्क्वेअर मायनस रूट 11चा स्क्वेअर, ए प्लस बी एम प्लस रूट 11 ए मायनस बी एम मायनस रूट 11, एम प्लस रूट 11 इज इक्वल टू 0, एम मायनस रूट 11 इज इक्वल टू 0. ठीक आहे, एम इज इक्वल टू मायनस रूट 11 त्या साईडला गेले, मायनस रूट 11 त्या साईडला गेल्यानंतर प्लस झाले. ठीक आहे, सॉल्व एक्झाम्पल याच्यावरती 35 पेज नंबरवरती सोडून आणायचे. ठीक आहे, बाकीचं उद्या.